यानंतर बातमी भास्कर जाधव यांच्या नाराजीबद्दलची। दिवा जळत असतानाच त्यामध्ये तेल टाकावं लागतं, दिवा विझल्यावर त्यात तेल टाकणं व्यर्थ असतं। याप्रमाणे योग्य वेळी व्यक्तीची कदर केली गेली नाही तर व्यर्थ ठरतं, अशा आशयाचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय गुहागरचे ठाकरेंच्या पक्षाचे आमदार भास्कर जाधवांनी। भास्कर जाधवांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे चर्चांना उधाण आलंय। यावरनं चर्चा रंगू लागल्यावरती जाधवांनी आपण नाराज नाही असा खुलासा पुन्हा एकदा केलाय। भास्कर जाधवांच्या स्टेटसमुळे चर्चा। भास्कर जाधवांच्या स्टेटसचा अर्थ काय? भास्कर जाधवांच्या मनात काय? असं आहे की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं, हे तेव्हाही बोलतो, आजही बोलतो, उद्याही बोलतो। का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल ते स्पष्ट केलं पाहिजे। महाविकास आघाडीचं सरकार असताना मंत्रिपद न मिळाल्याची खंत व्यक्त करणारे आणि पवारांना सोडणं ही राजकीय चूक होती असं वक्तव्य केल्यानं शिवसेना उबाठाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। आपण नाराज नसल्याच्या खुलाशाला 2 दिवस होत नाही तोच भास्कर जाधवांनी बुधवारी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसची जोरदार चर्चा आहे। सब साथ है फिर भी एक खालीपन सा है, रिश्तों में आजकल दिखावे का अपना सापन है। दीपक को घी तब चाहिए जब वो जल रहा हो, दीपक बुझने के बाद घी डालना व्यर्थ है। उसी प्रकार इंसान की कदर समय रहते कर लीजिए, वक्त जाने पर अफसोस करना व्यर्थ है। अशा ओळी असलेलं व्हॉट्सअप स्टेटस भास्कर जाधवांनी ठेवलं। भास्कर जाधवांच्या या स्टेटसवर त्यांच्याच पक्षाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात सुनील राऊतांसह अनेकांना स्थान मिळालं नव्हतं याची आठवण करून देत भास्कर जाधवांना एक सल्लाही दिला। भास्कर जाधव चांगले वाचक आहे, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ती अत्यंत वैभवशाली भाषा आहे। उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही, सुनील राऊतांना मिळालं नाही, त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का? नाही, ठीक आहे, पक्षाची भूमिका आहे। बघा, या संदर्भात त्यांनी मी स्पष्ट सांगेन, ते ज्येष्ठ नेते आहेत, सहकारी आहेत आमचे, त्यांनी येऊन माननीय पक्षप्रमुखांशी येऊन चर्चा केली पाहिजे। कोकणाच्या राजकारणात भास्कर जाधव आणि रामदास कदमांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये अघोरी पूजेवरून आरोप प्रत्यारोप झाले। आता भास्कर जाधवांनी सूचक व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यानं रामदास कदमांनी आपली टीकेची धार कायम ठेवली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी यावरून टोले लगावलेत। मग आता एकनाथ शिंदेने घेतलं नाही, मग पुन्हा उद्धव ठाकरे जाऊन मला मंत्री बनवा, मंत्री नाही मग मला विरोधी पक्षनेता बनवा, मग ते नाही बनवलं की मी नाराज आहे। हे एखादी नवरा बायकोमध्ये जे भांडणं होतात आणि मग बायको रुसून जाते, तसं हे भास्कर जाधवचं आहे। घे मेल्या साडी चोळी ही चालले मी हे काम भास्कर जाधवचं आहे। आम्ही त्याला कोकणामध्ये कवडीचीही किंमत देत नाही, त्याला आम्ही नाव ठेवले सोंगाड्या। तो नौटंकी करीत असतो नेहमी। आपल्या वक्तव्यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्यानंतर भास्कर जाधव हे खुलासा मूडवर आले। आपण नाराज नाही हे देखील भास्कर जाधवांनी स्पष्ट केलंय। मी माझ्या स्टेटसमध्ये कुठेही जर बघितलं तर एक चांगल्या प्रकारच्या सुविचारानं अशा पद्धतीनं काहीतरी मी लिखाण करून पाठवत असतो। मला माहित आहे आज सुद्धा मी काय लिहिलंय, ते मनशांती कशातून मिळू शकते अशा संदर्भातलं ते एक मी सुविचार लिहिलेला आहे। त्याच्यामध्ये कुठेही खतखत नाही आणि कुठेही अनर्थ नाही आणि त्याचा अन्वयार्थ काढण्याची गरज नाही। भास्कर जाधव आपण नाराज नसल्याचं वारंवार सांगत असले तरी त्यांच्या या वक्तव्यामुळे संभ्रम मात्र निर्माण झालाय। त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर